नमस्कार. जनसंवाद समाचार न्यूजमध्ये मी महेश बानाटे आपलं स्वागत करत आहे. आपण आत्ता आलेलो आहोत लातूर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी. तर आपल्यासोबत आहेत दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष तुपकर मॅडम. तर मॅडम, आपण जो आत्ता निवेदन दिलेलं आहे कलेक्टर सरांना, तर कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे? नमस्कार. दिव्यांग आधार संघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते. आज रोजी आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना हे दिलं की गेल्या 5 महिन्यापासून लाभार्थ्यांची पेन्शन बंद आहे, जी की 2,500 रुपये आम्हाला मानधन झालं होतं, परंतु त्यामध्ये 1,500 रुपये मानधन येते, 1,000 रुपये मानधन येत नाही. मग आमच्या दिव्यांग बांधवाचा उदरनिर्वाह हा पेन्शनवरच होतो. काही लाभार्थी काम करत नाहीत, काही लाभार्थी काम करतात आणि काही लाभार्थ्यांच्या गोळ्या त्याच्यावरच आहेत. म्हणून आम्हाला शासनाला वारंवार हे दाखवून द्यावं लागतं की आम्हाला कुठंतरी डॉक्युमेंट्स वारंवार द्यावं लागत आहेत. दिव्यांग बांधवांना तिथंपर्यंत जावं लागत आहे. आज पाहायला गेलं तर आमच्यासारख्यांनी एवढ्या लांब चालत येणं, वर चढणं शक्य नाही. आणि पाहायला गेलं तर कधी लिफ्टमध्ये आमचे लाभार्थी जर गेले तर कुठलं बटन अचानक दबू शकतं, ते लाभार्थीमध्ये अडकू शकतो. त्यामुळं आज माननीय कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन इथं स्वीकारलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो आणि असेच कलेक्टर सर्वांना लाभावं ही पण आम्ही अपेक्षा करतो. कसं आलात तुम्ही? आपण कुठलं गाव? गातेगाव. कशासाठी आलं? मी माझी पगार 4-5 महिने झालं बंद आहे. कसली पगार? अपंगाची. सर गातेगाव. आणि मला एक बोलायचं, मी नमस्कार, पांडुरंग चंदर बनसोडे, राहणार गातेगाव. गातेगावचे 10-12 लोक आहेत, लातूरमधले काय आहेत. आम्हाला एक सांगायचे शासनाला की बाबा गेली 5 महिन्याखाली आम्हाला 2,500 पगार येत होते आणि आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर व्यवस्थित भागत होता. परंतु माझ्या घरात माझा भाऊ थोरला अपंग मतिमंद आहे, आई वयोवृद्ध आहे, मला बारके 3 लेकरं आहेत, बायको कामाला जाते, तिच्यावर प्रपंच सध्याला भागायला आणि कठीण झाले, सगळं देणं झाले मला सर. आणि ह्या 5 महिन्यामध्ये 1,500 रुपये पेमेंट 2 महिने पडले 5 महिन्यातून. आणि ही जी प्रकार झाला आहे सगळ्याच अपंगाचा तसा आहे. आता काही हो का या माणसाचं उदाहरण, काही मुलगी आहे त्यांचा पगारी नाही गेले, आले 1,500 आले 1 महिन्यात, त्यांची बंद आहे. अहो ते अपंग माणूस आहे, काटेवाला आहे, नामदेव बनसोडे, त्यांचं तसंच आहे. यांचे 5 महिने झाले एकदा पडले, ते 1,500 पडले. किती पडले तुम्हाला? किती पगार पडले? 1,500 येता येता 1,500 बंद झाली आणि 2,500 बंद झाली. आम्हाला मूळ बाळ नाही, आम्ही दोघं नवरा बायको अपंगमध्ये 100% अपंगमध्ये आहोत. आज काय म्हणतो की पगार पडताय का नाही तुम्हाला वेळेवर? बरं ना, येळेवर 3 महिने होईल आता पगार. काय घर कसं चालेल मग? पगार चालेल काय सांगा, कसं झालं दोघे त्यांनी चला येत नाही अपंग. तिकिटाला पैसे ती कसं आला इथं? घेतले असेच कुणाकुणी, बहीण आहे गावात तिच्या. काय म्हणतो? शासनाला एक निवेदन आम्हाला असं करायचे किंवा आमचे जी पगार आहेत दिव्यांग पोर्टलवर जे आहेत, अशा लोकांना जी पेमेंट आहे चालू महिन्याच्या महिन्याला तरी कमीत कमी देऊ, कारण ह्याच्यावर आमच्या गोळ्या आहेत. गोळ्या तुमचा दवाखान्याचा खर्च, मेडिकल, प्रपंच आहे, किराणा आहे, ही भागाव, हे आमचं म्हणून आमचं सगळेच अपंग. माझं वैयक्तिकच म्हणणं नाही. काय म्हणायचं मग? आता ह्याच्यात कसं झालंय साहेब, अपंग नसून अपंगाची पगार उचलतेत आणि आम्हाला खरी अपंग आहे ती आम्हाला पगार नाही. आणि आम्ही दोघं नवरा बायको, आम्हाला कसलाच आधार नाही, कुठलाच आधार नाही, असं आहे. माझी बायको अपंग आहे डोळ्याने, तिला बी पगार नाही. गेलं तर प्रमाणपत्र देत नाही लवकर, काय नाही. सरकारने आमच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथले आमदार खासदार लोकांना लक्ष देणं गरजेचं आहे. नुसते नावापुरते आमदार नको, नावापुरते खासदार नको. दिव्यांग आमचा आमदार निधी त्यांच्याकडे असतो, पण एखादा आमचा दिव्यांग लाभार्थी रस्त्यानं चालत असेल तर त्यांची प्रतिक्रिया म्हणून कुठला आमदार आमच्याकडं एक चांगल्या वेळी बघत नाही किंवा एक माणुसकी म्हणून आमचा लाभार्थी तिथंपर्यंत गेला तर तुम्ही त्यांना एक आपुलकी म्हणून सुद्धा आमच्याकडे बघत नाही. आमचा निधी तर जाऊ द्या, आमचा निधी तर तुमच्याच खिशात गेलेला आहे, परंतु जो लाभार्थी अडचणीत आहे अशा लाभार्थ्यांना तर तुम्ही मदत करा, तुम्ही एक सहानुभूती दाखवा, कारण आमचे पण मतं तुम्हाला आहेत. फक्त मतदानापुरतं तुम्ही आम्हाला
हक्क दाखवू नका, तर केवळ आमचा अधिकार, आमचे मायबापच तुम्ही आहेत. फक्त आमच्याकडं तुम्ही एका गोष्टीसाठी येतो की तुम्हाला मतदान दिव्यांग बांधवांना घरोघर करताय हे दाखवून देऊ नका, तर खरोखरच त्या लाभार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचा. त्या लाभार्थ्याची आज बघायला गेलं तर रेणापूरसारख्या शहरामध्ये एक लाभार्थ्याला स्वतःचं शेत असून, स्वतःची शेती जर त्याला नांगरता येत नाही, कोर्टाचा स्टे असून, आमच्यासारख्या दिव्यांग संघटनेला निवेदनं देऊन जर तुमच्याकडे येऊन आम्हाला जर शेत पेरून द्यावं लागत असेल, किती शोकांतिका आहे. आमदार काय कामाचा मला सांगा. अशा आमदार खरंच निलंबित करून दुसरे आमदार घेतले पाहिजे, जेणेकरून आमच्यासारख्या लाभार्थ्यांची कुठंतरी त्यांना कळकळ, मोठ्या मोठ्या सभा भरवतात, मोठ्या मोठ्या आश्वासन देतात की आम्ही दिव्यांगांना हे दिलं, आम्ही दिव्यांगांना ते दिलं. आम्ही जर त्यांच्याकडे एखादं निवेदन घेऊन गेलो तर साधं आमचं निवेदन त्यांच्या हातात घेतलं जात नाही. म्हणून आम्हाला महाराष्ट्राला कळकळीची विनंती आहे की आमच्याकडं एक तुम्ही मायबाप म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आज तुम्ही पाहतच आहेत सर की ह्या लोकांना इथंपर्यंत येण्यासाठी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं की कलेक्टर साहेबांनी आम्हाला खरंच इतकी मोठी सहानुभूती दाखवली. आज सरांनी आम्हाला एका शब्दावर म्हटले की मॅडम आम्ही व्हीलचेअर तिथं अवेलेबल करून देऊ, जर समाज कल्याण देत नसेल तर आम्ही स्वतः खर्च करून त्याला हे करू. असे कुठंतरी कलेक्टर लाभणं गरजेचं आहे, तरच आमच्या कुठंतरी डोळ्यातलं पाणी थांबल.